मी रोहिणी सेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आपण आज रोहिणी सेल्दी किचन मध्ये पाहणार आहोत किचन मध्ये स्वयंपाक करत असताना, रोजची कामं करत असताना उपयोगी ठरणाऱ्या अशा काही छोट्या छोट्या किचन टिप्स आपण आज पाहणार आहोत। अतिशय त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। आता बाहेर पाऊस पडत आहे, पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या घरातले पदार्थ असतील, डाळी असतील, कडधान्य असतील किंवा धान्य असेल, हे कसं साठवून ठेवायचं, ते खराब होऊ नये म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये आळीजाळी होऊ नये म्हणून काय करायचं, अशा काही छोट्या छोट्या टिप्स मी घेऊन आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला लगेचच सुरुवात करू। पहिली किचन टिप्स आहे आलं जास्तीत जास्त दिवस टिकवून कसं ठेवावं। आलं बघायला गेलं तर जास्त दिवस टिकणारी भाजी आहे, परंतु काय होतं, आपण बाजारातून आणतो आणि तसंच फ्रीज मध्ये ठेवून देतो। बऱ्याच वेळा त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते। त्यामुळे काय करायचं, जेव्हा तुम्ही बाजारातून आलं घरी आणाल तेव्हा तासभर थंड पाण्यामध्ये भिजत ठेवा। त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला आणि ते चांगलं भिजू द्या। तासभरानंतर त्याच्यावरची सर्व माती काढून घ्या, स्वच्छ करा आणि सुती कपड्याने, त्याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घ्या आणि चाळणीमध्ये काढून त्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये तसंच ठेवा, किंवा ऊन नसेल तर फॅनच्या हवेखाली त्याला 3 ते 4 दिवस ठेवा। त्यानंतर तुम्ही फ्रीज मध्ये 6 महिने आलं ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही। दुसरी किचन टिप्स आहे, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, कडधान्य असतील, डाळी असतील, त्या स्टोअर कशा करायच्या, त्या खराब होऊ नये म्हणून काय करायचं। बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण बाजारातून डाळ घरी आणतो आणि तशीच बरणीमध्ये भरून ठेवतो। काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर त्याच्यामध्ये आळी जाळी पातरी होण्याची शक्यता असते। हे टाळण्यासाठी काय करायचं, तर जेव्हा डाळ आणता तेव्हा त्या डाळीच्या बरणीमध्ये खडा हिंग आणि खडं मीठ एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा टिश्यू मध्ये त्याची पुरचुंडी करून ठेवून द्या। डाळ वर्ष ते 1.5 वर्ष अजिबात खराब होणार नाही, जशीच्या तशी राहण्यास मदत होईल। डाळी आणि कडधान्य वर्ष ते 1.5 वर्ष कसे साठवून ठेवायचा, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, नक्की बघा। तिसरी किचन टिप्स अतिशय उपयुक्त अशी ठरणारी आहे। आपल्याकडे आता पावसाळा असो किंवा उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, आपण धान्य साठवून ठेवत असतो। बऱ्याच वेळा काय होतं, आपण जास्तीचं धान्य घरी आणतो आणि त्याच्यामध्ये काही महिन्यानंतर सोंडे किडे किंवा आळे होण्याची शक्यता असते। हे टाळण्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही जास्तीचं धान्य घरी आणता, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल किंवा तांदूळ असतील, तर त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालून ठेवा, अजिबात किडे होणार नाहीत। दुसरी टिप आहे, अगदी त्याच्यामध्ये 3 ते 4 कांदे घालून ठेवा, अजिबात किडे होणार नाहीत। आणि अजून एक सांगते, आपल्याकडे लाल सुपारी मिळते, त्या सुपारी सुद्धा तुम्ही धान्यामध्ये घालून ठेवल्यात तर एकही किडा किंवा एकही आळी दिसणार नाही। चौथी किचन टिप्स अतिशय उपयुक्त अशी आहे। बऱ्याच वेळा काय होतं, कधी कधी आपल्याकडून गडबडीमध्ये मीठ भाजीमध्ये, पातळ भाजी, रस्सा भाजी किंवा सुकी भाजी असेल त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पडतं, भाजी खरट होते। आपल्याला लगेच टेन्शन येतं, अरे खरट भाजी झाली, काय करायचं। तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, त्या भाजीमध्ये एखादा बटाटा घाला आणि वाफ काढा। अगदी मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये शोषलं जातं आणि बटाटा शोषून घेतो मीठ, आणि त्यामुळे भाजी अगदी आपली जशी आपल्याला हवी तशी बनते। दुसरी टीप आहे, अगदी पातळ रस्सा भाजी असेल त्याच्यामध्ये अगदी बेसनचे गोळे घाला, किंवा आपल्याकडे जी चपातीचं पीठ असतं त्याचे सुद्धा छोटे छोटे गोळे करा आणि एक उकळी आणा, मिठाचं प्रमाण कमी होईल। पाचवी किचन टिप्स अतिशय उपयुक्त अशी ठरणारी आहे, अगदी छान सर्वांना त्याचा उपयोग होईल। कॉफीची बरणी असेल किंवा लहान मुलं तुमच्याकडे असतील तर बोर्नव्हिटा असेल, हॉर्लिक्स असेल, बऱ्याच वेळा काय होतं, आपण वापरत जातो आणि त्याच्यामध्ये खडे होतात। तर ते खडे होऊ नये म्हणून काय करायचं, आपलं वातावरणामुळे किंवा हवेमुळे, दमटपणामुळे ते खडे झालेले असतात। मग असं होऊ नये म्हणून काय करायचं, तर जेव्हा तुम्ही वापरासाठी हॉर्लिक्स काढत असाल किंवा कॉफी काढत असाल, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या टिश्यू मध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये तांदूळ ठेवून द्या, अजिबात खडे होणार नाहीत आणि जशीच्या तशी कॉफी आणि हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा राहण्यास मदत होईल। सहावी किचन टिप्स अतिशय उपयुक्त अशी आहे। आता सालाची उडीद डाळ असते, बऱ्याच वेळा काय होतं, ती पटकन खराब होते, म्हणजे त्याच्यामध्ये जाळी आळी होते। तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, थोडंसं एंडेल तेल घ्यायचं, डाळीला पूर्णपणे चोळून घ्यायचं, अगदी थोडंसं घ्या, जास्तही घ्यायची गरज नाही। थोडीशी डाळ अशी हातावरती आपण अशी चोळून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं तशीच कॉटनच्या कपड्यावरती ठेवून द्या आणि त्याच्यानंतर बरणीत भरून ठेवा।
वर्ष ते 1.5 वर्ष डाळ जशीच्या तशी राहण्यास मदत होईल. 7वी किचन टिप्स अतिशय उपयुक्त अशी आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना, पावसाळ्यामध्ये मीठ ओलसर होतं, मिठाला पाणी सुटतं. तर ते कशामुळे? मीठ नेहमी काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्याच बरणीमध्ये ठेवावं. स्टील किंवा प्लास्टिक मध्ये मीठ कधीही ठेवू नका, ते हानिकारक असतं. आता पाणी का सुटतं? तर आपल्या वातावरणामध्ये दमट हवा असते, त्यामुळे त्याला पाणी सुटतं. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं? एखाद्या टिश्यू मध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये तांदूळ घ्या आणि तांदळाची पुरचुंडी मिठामध्ये ठेवून द्या. अजिबात मीठ ओललं किंवा ओलसरपणा मिठामध्ये जाणवणार नाही. जसंच्या तसं मीठ कोरडं राहण्यास मदत होईल. 8वी किचन टिप्स अतिशय फायदेशीर अशी आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखादी भाजी बनवत असतो, रस्सा भाजी किंवा पातळ भाजी, ग्रेव्ही करण्यासाठी आपण टोमॅटोची प्युरी बनवतो, पण भाजीला थोडासा आंबटपणा येतो. तर तो कशामुळे? किंवा त्याचा रंग वेगळा दिसतो. आणि जे बाहेरच्या ज्या भाज्या असतात, जे हॉटेलमध्ये जे बनवतात त्याच्यामध्ये रंग टाकलेला असतो, पण आपल्याला अगदी लालसर रंग टोमॅटोचा येण्यासाठी काय करायचं? तर टोमॅटो उकळवत ठेवा. उकळत असतानाच त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घाला आणि ते उकळवा. सालं निघेपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि अगदी चाळणीमध्ये त्याला गाळून घ्या. आणि तेव्हा जर तुम्ही गाळलेलं जे आहे ते भाजीला वापरलं तर भाजी सुद्धा अगदी चवदार बनते. त्याच्या बिया वेगळ्या होतात गाळून घेतल्यामुळं, त्यामुळे त्याचा आंबटपणा सुद्धा कमी होतो. 9वी किचन टिप्स अगदी फायदेशीर अशी आहे. आपण कोणत्याही पदार्थासाठी किंवा एखादी भाजी बनवत असतो तेव्हा कांदा भाजून घेत असतो किंवा मसाल्यासाठी सुद्धा कांदा भाजत असतो. तो पटकन कांदा भाजण्यासाठी काय करायचं? तर कांदा भाजत असताना त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घाला आणि छान असं परतून घ्या. अगदी लगेचच लालसर होण्यास कांदा मदत होते आणि भाजी सुद्धा चवदार बनते. 10वी किचन टिप्स अतिशय उपयुक्त अशी आहे. जसं पावसाळ्यामध्ये मिठाला ओलावा येतो, मीठ ओलं होतं, त्याच पद्धतीने साखर सुद्धा ओलसर बनते. तर ती होऊ नये म्हणून काय करायचं? बऱ्याच वेळा ओलसरपणा कशामुळे होतो? पाऊस असतो, ओलावा असतो वातावरणामध्ये आणि ते दमट वातावरणामुळे ओलसरपणा जास्तीचा वाढू शकतो. तर ते कमी करण्यासाठी, साखर कोरडी राहण्यासाठी काय करायचं? तर एका कॉटनच्या कपड्यामध्ये तांदूळ घ्या, लवंग घ्या आणि आपली इलायची, वेलची घ्या आणि त्याची पुरचुंडी करून साखरेच्या डब्यामध्ये ठेवून द्या. अजिबात साखर ओली होणार नाही, जशीच्या तशी कोरडी राहण्यास मदत होईल. 11वी किचन टिप्स अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर अशी ठरणारी आहे. आपल्याकडे किचन मध्ये झुरळ होतात. तर ते का होतात? आपण तर रात्री झोपण्यापूर्वी किचन स्वच्छ करत असतो, शेगडी पुसत असतो किंवा किचन ओटा धुवून स्वच्छ करत असतो, तरीही झुरळ होतात. एक जरी झुरळ झालं ना तरी त्याची संख्या अगदी झपाट्याने वाढत चाललेली असते आणि त्यांना थांबवणं शक्य नसतं. मग पेस्ट कंट्रोल करून घेतो. अशा प्रकार वेगवेगळे आपण करत असतो, तरीही झुरळ कमी होत नाहीत. तर काय करायचं? मुख्य म्हणजे झुरळ होऊच नये म्हणून काय करायचं? तर आपलं किचन अगदी क्लीन ठेवावं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पोळ्या लाटल्या की लगेच पोळपाट लाटणं स्वच्छ करून ठेवा. ते पीठ असतं ना जे पोळपाटाला लागलेलं, त्यांनी सुद्धा अगदी झुरळ जास्त प्रमाणात होऊ शकतात. त्यानंतर मसाल्याचा डबा असेल किंवा आपला चहा कॉफीच्या बरण्या असतील, आपण प्रत्येक वेळी बनवत असताना वापरासाठी काढत असतो आणि त्याच्यावरती तेलकटपणा राहून जातो. तर तो तेलकटपणा लगेच पुसून घ्या, लगेच कपड्याने स्वच्छ करून ट्रॉलीमध्ये ठेवून द्या. आता प्रत्येकाच्या घरी ट्रॉली सिस्टम निघालेली आहे, त्यामुळे ट्रॉल्या असतील तर जास्त प्रमाणात झुरळ होतात. तर त्याची कारणं काय आहेत? जेव्हा भांडी आपण स्वच्छ करत असतो, धुवून घेत असतो, तेव्हा ओली भांडी ठेवली जातात. ओली भांड्यामुळे काय होतं? ओलसरपणा, ट्रॉली सुद्धा खराब होते आणि त्या दमटपणामुळे झुरळांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे भांडी कोरडी करूनच ट्रॉलीमध्ये ठेवा, म्हणजे ट्रॉली सुद्धा खराब होणार नाही आणि झुरळ सुद्धा होणार नाही. रात्री झोपताना आपला डस्टबिन असतो, तो घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर ठेवा, म्हणजे झुरळांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. आणि बेसिन सुद्धा अगदी स्वच्छ करूनच ठेवायचं, म्हणजे झुरळ अजिबात होणार नाहीत. अशा काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा. आपलं क्लीननेस म्हणजे आपलं आता मिक्सर असेल, तो लगेच साफ करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावरती अगदी थोडेसे जरी कण राहिले असतील ना तरी सुद्धा झुरळ होतात. हे सर्व टाळण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, अजिबात झुरळ होणार नाही. झुरळांचं प्रमाण जास्त असेल तर काय करायचं? तर रात्री झोपण्यापूर्वी कापूर आणि अगरबत्ती ती अगदी बारीक करून घ्या, त्याचा पाणी घाला त्याच्यामध्ये किंवा व्हिनेगर थोडंसं घाला आणि त्याचा स्प्रे बनवा आणि जिथून झुरळ येत आहेत तिथे तो स्प्रे करा.
म्हणजे जुरळ कमी होण्यास मदत होईल. अशाच काही किचन टिप्स पाहायच्या असतील, हेल्दी रेसिपीज पाहायच्या असतील तर लगेचच रोहिणीज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा. आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छानशा हेल्दी रेसिपी सोबत, हेल्दी टिप्स सोबत. तोपर्यंत धन्यवाद.